आपल्या कांद्याला मागच्या संपूर्ण आठवड्यात सरासरी जे दर मिळाले ते साधारण 800 ते 1000 किंवा जास्तीत जास्त 1200 रुपये. दुसऱ्या बाजूला हाच कांदा चांगला क्वालिटीचा आहे, नवीन आहे, मागणी चांगली आहे या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांना हा कांदा साधारणपणे 25 रुपयापासून 45 रुपयापर्यंत विकला जातो आहे प्रति किलो. बाजाराच्या या दरामध्ये तब्बल दुप्पट, तिप्पट, चौपट अशी तफावत आहे आणि हे मी स्वतःच्या मनानं सांगत नाही आहे. हे सांगते केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे ताजे रिपोर्ट किंवा ताजे आकडे. संपूर्ण महाराष्ट्रातले कांद्याच्या बाजारभावातली तफावत, आजचे कांद्याचे बाजारभाव आणि या सगळ्या ग्राहकांना मिळणाऱ्या बाजारभावाच्या आणि तुम्हाला मिळणाऱ्या बाजारभावाच्या किमतीमध्ये ही जी तफावत आहे त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 15 जानेवारी 2026. संक्रांत पार पडलेली आहे आणि संक्रांतीपर्यंत कांद्याचे संभाव्य बाजारभाव काय असू शकतात किंवा आजपर्यंत कांद्याचे संभाव्य बाजारभाव काय असू शकतात याचं अतिशय बारकावेचं विश्लेषण आपण आधीच केलेलं होतं. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. या महिन्याच्या शेवटी कांदा दिलासा देणार आहे आणि तो कसा देणार आहे याची पण माहिती आपण मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. इथे पण तुम्हाला 1-2 दिवसांनी जी काही ताजी माहिती मिळेल त्या आधारे मी तुम्हाला ती सांगणार आहे. त्यामुळे जे नवीन आहे त्यांना आव्हान आहे की जे चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. तर पहिला टप्पा आपण आजचे कांद्याचे बाजारभाव बघूया की जुन्नरला कांद्याचे बाजारभाव काय आहे किंवा शेवगावला काय आहे आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या याचं जे विश्लेषण आहे जे सांगितलं ते मी करणार आहे. तर आज साधारणपणे 4 पर्यंतचे बाजारभाव आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान 500, जास्तीत जास्त 1300, सरासरी 900 रुपये बाजारभाव आहेत. खेडच्या चाकण बाजार समितीमध्ये 1000, 1800, 1500 असे बाजारभाव राहिलेले आहेत. साताऱ्यामध्ये 500, 2000, 1250. जुन्नरच्या ओतूर बाजारात चिंचवड कांद्याला 1000, जास्तीत जास्त 2400 आणि सरासरी 1800 रुपये बाजारभाव मिळाला आहे. धाराशिवला लाल कांद्याला अगदी 28च आवक झाली होती. 1350 सरासरी दर आहे. राहुरीच्या बांबोरी बाजार समितीमध्ये लाल कांद्याला 4410 क्विंटल आवक झाली. किमान 100, जास्तीत जास्त 2000 आणि सरासरी 1300 रुपये बाजारभाव आहे. भुसावळला सरासरी 1200, वाईला सरासरी 4000, मंगळवेढ्याला 1300, कामठीला 1770, शेवगावला 1 नंबरच्या कांद्याला 1550, 2020 आणि 1770 असे बाजारभाव आहेत. 2 नंबरच्या क्वालिटीच्या कांद्याला शेवगाव बाजारामध्ये 700, 1100, 850 आणि 3 नंबरच्या क्वालिटीच्या कांद्याला 200, 600, 450 रुपये बाजारभाव मिळाला आहे. थोडक्यात 450 ते 1450 असे शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव आजचे आहेत. आता कांद्याचे बाजारभावाची आजची ही स्थिती असताना कृषी ग्राहक संरक्षण मंत्रालय जे आहे ते दररोज एक रिपोर्ट प्रसिद्ध करत असतं. आठवड्याचा रिपोर्ट, महिन्याचा रिपोर्ट आणि दररोजचा वेगवेगळ्या झोनमधला, म्हणजे ईस्ट झोन, वेस्ट झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन आणि पूर्वोत्तर राज्यांचा हा रिपोर्ट असतो. त्यानुसार आज नॉर्थ झोनला 27 रुपये कांद्याचे बाजारभाव आहे. म्हणजे साधारण मध्य प्रदेशपासून तर उत्तरेपर्यंत दिल्लीपर्यंतचे कांद्याचे हे सरासरी बाजारभाव आहेत. ग्राहकांसाठीचे ज्या किमती आहेत त्याचे हे सरासरी आहे. म्हणजे हे किमान बाजारभाव हे 20 रुपयापासून जास्तीत जास्त 35-40 रुपये असू शकतात. आता वेस्ट झोन म्हणजे दिल्ली, गुजरात आणि हा मुंबईचा सगळा भाग आहे महाराष्ट्रामध्ये, साधारण 24.5 रुपयांचा दर आहे. 24 रुपये 29 पैसे असे दर आहेत सरासरी. मात्र तुम्ही नाशिक शहरामध्ये किंवा पुण्यामध्ये जर बाजारात लाल कांदा जो मीडियम साईजचा जर घेतला तो किमान 35 रुपये, 40 रुपये, 45 रुपये आणि मुंबईमध्ये 50-65 रुपयापर्यंत आहेत. आता ईस्ट म्हणजे पूर्वेकडचे जे बाजारभाव आहेत ते 27 रुपये आहेत. हे कालचे बाजारभाव आहेत, संक्रांतीचे बाजारभाव आहेत. आता नॉर्थ ईस्टकडे, पूर्वांचल राज्याकडे जे बाजारभाव आहेत हे मी तुम्हाला
कलकत्ता वगैरे ओरिसा तिथले बाजारभाव सांगितले. आता आसाम वगैरे ज्याला सप्तभगिनी आपण म्हणतो तिथे मात्र 41 रुपयांचा प्रति किलो दर आहे. हे सरासरी आहेत, यापेक्षा जास्त बाजारभाव असू शकतात. आता साऊथकडे बाजारभाव जे आहे कांद्याचे 30 रुपये प्रति किलो आहे ग्राहकांसाठी. हे सरासरी दर आहे, याच्यापेक्षा जास्त बाजारभाव जे आहे ते असू शकतात. कारण हे 30 सरासरी आहे, ते किमानही असतील, कमालही असणार 35 रुपये 40 रुपये. थोडक्यात संपूर्ण देशभराचे कांद्याचे ग्राहकांसाठीचे जे बाजारभाव आहेत ते साधारण 30 ते 50 या रुपयापर्यंत आहे. पण शेतकऱ्याचे बाजारभाव मात्र 800, 900, 400 रुपये, 100 रुपये असे आहेत. ही तफावत आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला सांगण्यात येतं आहे की मागणी नाही आहे, पुरवठ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, खूप कांदा आलेला आहे. आता कांद्याची जी आवक आहे ती मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढलेली आहे. काही ठिकाणी 4 लाख, काही ठिकाणी 5 लाख हे मी मागे सांगितलं. पण या आठवड्यात ती सुट्ट्यांमुळे म्हणा किंवा आणखी काही कारणामुळे ती घसरली. त्यामुळे थोडेसे ग्राहकांसाठीचे बाजारभाव पण वाढलेले आहेत. कांद्याची आवक जी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी येते आहे ती साधारण 2.5 ते 3 लाख क्विंटल प्रतिदिवस अशी आहे. म्हणजे ती 4 लाखापर्यंत पोचलेली होती, ती आता कमी झालेली आहे. ती साधारण 3 लाखांपर्यंत आलेली आहे. संपूर्ण देशभराचा आढावा आपण घेऊया. कांद्याचे बाजारभाव माफ करा, देशभराचा नव्हे, राज्याचा जो आढावा आहे तो आपण घेऊया की कुठल्या जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे राहिलेले आहेत. त्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की आपल्या कांद्याला ग्राहकांना मिळणाऱ्या कांद्याच्या तुलनेत किती बाजारभाव मिळायला हवा. अहिल्यानगरमध्ये 9 ते आता 15 तारखेपर्यंतचे हे बाजारभाव आहे, 15 जानेवारीपर्यंतचे, 1 ते 8 जानेवारीच्या तुलनेत. इथे जवळपास मागच्या महिन्याच्या तुलनेत 26% घसरण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% घसरण आहे. 1233 रुपये दर आहेत. अकोल्यामध्ये 1400 रुपये, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% वाढ आहे. अमरावतीमध्ये 2000, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आहे, 8% वाढ आहे, माफ करा. चंद्रपूरमध्ये 2300 रुपये भाव सुरू आहे कांद्याचे सरासरी. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% वाढ आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र 1013 आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 11% घट आहे. धाराशिवमध्ये 1304, 13% घट आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. धुळ्यामध्ये 1137, 20% घट आहे. जळगावमध्ये 1597, इथं मात्र 68% वाढ आहे. कोल्हापुरात 1202, इथं 4% वाढ आहे. आता कोल्हापूरला सरासरी 1202 आहे आणि पश्चिम पट्ट्यामध्ये कांद्याचे सरासरी जे बाजारभाव आहे ग्राहकांसाठीचे ते 24 रुपये 25 रुपये आपण बघितलेले. म्हणजे याच्यामध्ये तब्बल दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त तफावत दिसून येत आहे. मुंबईमध्ये 1477 आहे, 6.3% घट आहे. नागपूरला 1686 आहे, इथे 9% घट आहे. नाशिकमध्ये 1419 राहिलेत, इथे 10% घट आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. पण नाशिकचा आणि हा सगळा झोन जो आहे वेस्ट झोन, इथे मात्र ग्राहकांसाठीचे कांद्याचे बाजारभाव 30 रुपयांच्या पुढे आहेत. हे पण तुम्ही समजून घ्या. पुण्यामध्ये 1345 आहे. आता पुण्यामध्ये जर तुमचे नातलग असेल तर त्यांना विचारा की गुलटेकडीला जर मला साधारण 1345 मिळतो आहे जास्तीत जास्त, तर तिथे मंडईमध्ये महात्मा फुले भाजी मंडईचे दर काय आहेत किंवा डेक्कनला काय आहेत किंवा कोथरूडला काय आहे ते 100% 40 किंवा 50 रुपये असणार. आपल्याकडे जे आले ते 24 ते 25 रुपयांचे आहेत. सांगलीमध्ये 1295 रुपये, 8% घट आहे. सातारामध्ये 1451, इथे साधारण 8%, 3% घट आहे. सोलापूरमध्ये 1000पर्यंत आलेत, इथे साधारण 2.25% घट. आणि ठाण्यामध्ये 1412, इथे 11.7% घट आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागू झाल्या आहेत 12 जिल्ह्यांमध्ये. त्याच्या तारखा पण जाहीर झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये याच्यावर काय परिणाम होईल आणि महापालिकेच्या निवडणुका संपल्या आहे म्हणजे मग कांद्याचे बाजारभाव वाढतील का, ही सगळी माहिती आपण येणाऱ्या काळामध्ये समजून घेऊ. जोडून राहा. मध्ये थोडा गॅप पडला होता तब्येतीच्या कारणामुळे. प्रयत्न असेल की नियमितपणे तुम्हाला कांद्याचे रिपोर्ट आणि विश्लेषण सांगितलं जाईल. धन्यवाद.